रवीन वर्षाचा नवरा हा तसा आमच्या राज्य फॅमिलीमध्ये फारच कमी वेळा दिसणारा माणूस आहे. आम्ही त्याला प्रोग्रामला आग्रहाने बोलवतो, पण बऱ्याच वेळा त्याचे काही ना काही काम असल्याने तो येत नाही. तसा तो माझ्याशी वागताना मला असं जाणवतं की तसा तो बऱ्यापैकी लाजरा आहे, पण एकदा तो मोकळा झाला की मग पुष्कळ बोलत असतो. रवींच्या बाबतीतले 2 प्रसंग मला खूप चांगले आठवतात की जे त्याच्या स्वभावाची जरा आम्हाला एक चांगली झलक दाखवून गेले. एक म्हणजे जेव्हा राजनचं ऑपरेशन झालं होतं एक छोटंसं, आणि तो दादरला एका छोट्या हॉस्पिटलमध्ये होता जे वर्षाच्या घराजवळ होतं. जेव्हा रवीनला हे कळलं तेव्हा तो रात्री आम्हाला भेटायला आला आणि आम्हाला घरी चालायचा आग्रह करत होता की घरी या तुम्ही, आता तुम्हाला डिस्चार्ज मिळाला की. आम्ही त्याला म्हटलं नाही आज तर नाही, आता उद्या बघूया आपण काय ते. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता हा माणूस हॉस्पिटलच्या रूममध्ये हजर. चला चहा प्यायला आता घरीच चला. तेव्हा आम्हाला असं जाणवलं की त्याला जरी बोलत कमी असलं तरी त्याला माणसांच्याबद्दल प्रेम खूप वाटतं. दुसरा प्रसंग आता शर्मिष्ठाच्या मुलीच्या लग्नामध्ये जेव्हा आम्ही सगळे राजे फॅमिली एकत्र जमलो होतो आणि वेगवेगळ्या टेबलांवर बसून आम्ही ड्रिंक्स बरोबर स्टार्टर्स खात होतो, तेव्हा रवीन अगदी जातीने आमच्या ग्रुपकडे लक्ष ठेवून होता की तुमच्या टेबलवर काय नाही मिळालं, कुठलं स्नॅक्स नाही आलेले, आणि असं करत करत त्याने जवळ 1 तासभर आम्हाला पोटभर भरपूर खायला घातलं. तर हे 2 प्रसंग रवीन जरी कमी बोलत असला तरी त्याच्या प्रेमळ स्वभावाची आणि त्याला लोकांबद्दल असणाऱ्या आपलेपणाची जाणीव करून देतात. अशा या रवीनला त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आणि अशी प्रार्थना करते की रवीन आमच्या फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त मिक्सअप होत जावा आणि बरेच वेळा त्याचं आमच्याबरोबरचं इंटरॅक्शन व्हावं. ऑल द बेस्ट रवीन.